नमस्कार मित्रांनो, ओम नमः शिवाय, श्री शिवाय नमस्तुभ्यम। मित्रांनो, चुकूनही ह्या 3 लोकांचे पैसे कधीही खाऊ नका, नाहीतर पुढच्या जन्मात बैल बनून तुम्हाला त्यांची परतफेड करावी लागेल। चला तर हे एका कहाणीद्वारे आपण समजून घेऊया। कहाणीला सुरुवात करण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा, तसेच बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा। मित्रांनो, प्राचीन काळातील गोष्ट आहे। एक दौलतपूर नावाचं शहर होतं। त्या दौलतपूर नावाच्या शहरामध्ये एक राजा शेठ नावाचा माणूस राहत होता। राजा शेठ खूप मोठा पैसेवाला माणूस होता। शेठचं नाव 4ही दिशांमध्ये प्रसिद्ध होतं। त्याच्याजवळ प्रचंड धनदौलत होती। शेठच्या घरामध्ये कोणत्याही गोष्टीची कमतरता नव्हती। त्याच्याजवळ इतकं धन होतं की तो लोकांना व्याजावर पैसे देत असे। त्याचा हा नियम होता की कोणीही व्यक्ती त्याच्याकडून कर्ज घेऊन जाऊ शकतो आणि शेठ कर्जसुद्धा 2 प्रकारे देत असे। एकतर ह्या जन्मामध्ये परत करण्यासाठी आणि दुसरं पुढच्या जन्मात परत करण्यासाठी। मग कोणी कितीही पैसे शेठकडून उधार घेऊन जाऊ देत, तो कधीही पैसे देण्यास नकार देत नव्हता। मित्रांनो, तुम्हाला जर माहीतच आहे की ह्या जगामध्ये कसे कसे लोक राहतात। जर कोणाला हे माहिती पडलं की असा एक माणूस आहे जो पुढच्या जन्मासाठी सुद्धा कर्ज देत आहे, तेव्हा त्या माणसाकडे पैसे घेणाऱ्यांची लाईन लागते। चोर आणि बेईमान लोक पैसे घेण्यासाठी नेहमी पुढे असतात। शेठच्या द्वारावर रोजच्या रोज पैसे घेणाऱ्यांची रांग लागायची। लोकांना असं वाटायचं की शेठजवळ भरपूर पैसे आहेत आणि हा शेठ एक मूर्ख माणूस आहे, म्हणूनच हा त्याचे धन अशा प्रकारे उधळत आहे। नाहीतर असा कोणता व्यक्ती आहे जो पुढच्या जन्माच्या भरवशावर एखाद्याला व्याजी पैसे देत असेल। अरे, आपण माणसाचं ह्या जन्मात काय घडेल ते सांगू शकत नाही, मग पुढच्या जन्मात काय घडणार आहे हे कसं काय सांगू शकतो? आणि त्या पुढच्या जन्माच्या भरोशावर एखादा माणूस त्याच्या मेहनतीने कमावलेली धनसंपत्ती कसा देऊ शकतो? हा शेठ मूर्खच आहे, असं खूप साऱ्या लोकांना वाटायचं। त्यामुळे जे चोर बेईमान लोक असायचे ते त्याच्याजवळ जाऊन पैसे घेण्यासाठी लाईन लावायचे। परंतु काही प्रामाणिक व्यक्तीसुद्धा असायचे जे ह्याच जन्मात पैसे परत करण्याचे आश्वासन देऊन त्यांच्याकडून पैसे घेऊन जात असत। परंतु जे बेईमान लोक होते ते पुढच्या जन्माच्या बहाण्याने त्या शेठजवळून पैसे घेत असत। त्यांना असं वाटायचं की शेठ खूप मोठा मूर्ख आहे, लोक ह्या जन्मात पैसे परत करत नाहीत, मग पुढच्या जन्मात कोण पैसे परत करणार? हा तर एक वेडा माणूस आहे जो पुढच्या जन्माच्या आशेने पैसे वाटत फिरत आहे। मित्रांनो, जर कोणालाही कोणत्याही गोष्टीची आवश्यकता पडायची तेव्हा ते लगेचच त्या शेठच्या दरवाजावर जायचे आणि शेठसुद्धा अत्यंत उदार मनाचा होता। त्यांच्याजवळ 2-4 लेखापाल ह्याच कार्यासाठी बसवले होते की जो कोणीही पैसे घेण्यासाठी येत असेल त्याला पैसे देण्यात यावे। कोणीही व्यक्ती त्याच्या द्वारावरून निराश जाऊ नये। लेखापाल कर्ज घेणाऱ्याच्या मागणीनुसार त्याला पैसे देत असत। कर्ज घेणाऱ्याला शेठ एकच गोष्ट विचारायचा, तुम्ही हे पैसे ह्याच जन्मात फेडाल की पुढच्या जन्मात फेडणार आहात? बहुतेक लोक पुढच्या जन्मात फेडेन असं सांगत। शेठचे लेखापाल पैसे घेणाऱ्याचा नाव, पत्ता सर्व काही त्यांच्या वहीमध्ये लिहून ठेवत असत। अशा संधीचा फायदा कोण घेणार नाही? लोक त्यांचं नाव, पत्ता आनंदाने शेठच्या वहीमध्ये लिहून द्यायचे आणि शेठजवळ त्यांना हवे तेवढे पैसे ते घेऊन जायचे। शेठला ह्या बाबतीत काहीही फरक पडत नव्हता की कोणी त्यांना पैसे परत करायला येईल की नाही। अशा प्रकारे त्यांचं कार्य अखंड चालूच होतं। मित्रांनो, एका गावामध्ये 2 व्यक्ती राहत होत्या। दोघेही कोणत्याही प्रकारचं काम करत नव्हते, फक्त जुगार खेळणे, सट्टा खेळणे हेच त्यांचं काम होतं। चोरी करणे आणि बेईमानी करणे ही त्यांची नीती होती। ते दोघेही इतके आळशी होते की कुठेही काम करायला जात नव्हते। अनेको वर्षांपासून त्यांनी कोणतेही काम केलेले नव्हते। ते नेहमी चोरी, गुंडागिरी करण्यात गुंतलेले असायचे। एके दिवशी त्या 2 व्यक्तींनी काही लोकांच्या तोंडून असे ऐकले, अरे भावांनो, तुम्ही असं गरिबाचं धन का लुटत आहात? तुम्ही राजा शेठजवळ का जात नाही? राजा शेठ लोकांना जेवढं हवे तेवढे पैसे उधारीवर देत असतो। जर तुम्हाला पैसे परत करायचे असतील तर ह्याच जन्मात परत करू शकता, असं म्हणून पैसे घेऊन या। आणि जर तुम्हाला पैसे परत करायचे नसतील तर पुढच्या जन्मात पैसे परत करू असं म्हणून घेऊन या। दोन्ही गोष्टींवर शेठ पैसे उधारीवर देतोय। मित्रांनो, राजा शेठबद्दल ऐकल्यावर ते दोघेही चोर अत्यंत आनंदी होतात।
त्या दोघांनीही विचार केला की यापेक्षा चांगली गोष्ट काय असेल. शेठ जर पुढच्या जन्माच्या भरोशावर पैसे देत असेल तर मग आपण त्या शेठकडून भरपूर प्रमाणात पैसे घेऊन येऊ. चल आपण जाऊया. कमीत कमी 2-2 लाख रुपये तरी आपण त्या शेठकडून उधारीवर आणूया. यामुळे आपले 10-15 वर्ष अगदी आरामात व्यतीत होतील. मित्रांनो, अशाच प्रकारे दोन्ही मित्रांनी विचार केला आणि ते दोघेही शेठच्या घराच्या दिशेने निघाले. घरातील लोक त्यांच्याबद्दल काहीच चिंता किंवा काळजी करत नव्हते, कारण त्या लोकांना माहिती होतं की हे दोघेही सुरुवातीपासूनच उनाड आहेत. पूर्वी लोक ह्या गावातून त्या गावात जाण्यासाठी पायी जात असत. गाडी घोडा यासारखी व्यवस्था नव्हती. चालत चालत ते दोघेही दौलतपूरला पोचतात. तेथे गेल्यावर ते शेठजवळ येतात आणि शेठजवळ येऊन ते शेठला म्हणतात, आम्ही तुमच्याबद्दल खूप ऐकलं आहे. आम्ही दोघेही अत्यंत गरीब आहोत. आमची मुलं उपाशी मरत आहेत. आम्हाला पैशाची अत्यंत गरज आहे. तुम्ही आम्हाला उधारीवर पैसे देऊ शकता का? तेव्हा शेठ म्हणू लागला, हो हो, का नाही. तुम्हाला जेवढे हवे आहेत तेवढे पैसे तुम्ही घेऊन जा. तुम्ही घाबरू नका. मला सांगा तुम्हाला किती पैसे हवे आहेत. शेठचं हे बोलणं ऐकल्यानंतर ते दोघेही म्हणू लागले, शेठ, आम्हाला या जन्मासाठी तर पैसे नको आहेत. आम्ही ह्या जन्मामध्ये तुमचे पैसे परत करू शकणार नाही. तुमचे पैसे पुढच्या जन्मात परत करू. तेव्हा शेठ म्हणाले, हो, काहीच हरकत नाही. तुम्ही पुढच्या जन्मात पैसे परत केले तरीसुद्धा चालेल. मी तुम्हाला नकार देत नाही. तुम्ही सांगा तुम्हाला किती पैसे हवे आहेत. मी पुढच्या जन्माच्या भरोशावर सुद्धा पैसे देत आहे. मित्रांनो, अशा प्रकारे शेठचं हे बोलणं ऐकल्यानंतर ते दोघेही मनातल्या मनात अतिशय प्रसन्न झाले. आपापसात विचार करून म्हणाले, आम्हाला जास्त नको, फक्त 2-2 लाख रुपये हवे आहेत, जेणेकरून आमच्या मुलांचे पालनपोषण चांगल्या प्रकारे होऊ शकेल. दोन्ही चोरांचे म्हणणे ऐकल्यानंतर शेठ त्यांच्या लेखापालाला म्हणाले, या दोघांनाही 2-2 लाख रुपये द्या. मित्रांनो, त्यांनी त्वरितच शेठच्या आज्ञेचे पालन केले आणि दोघांनाही 2-2 लाख रुपये दिले. 2-2 लाख रुपये घेतल्यानंतर ते दोघेही चोर पैसे खिशामध्ये ठेवून निघून जातात. शेठने दोघांचाही नाव पत्ता विचारून त्यांच्या वहीमध्ये त्यांचा नाव पत्ता लिहून ठेवला. अमुक व्यक्तीने पुढच्या जन्मामध्ये फेडण्यासाठी 2-2 लाख रुपये कर्ज घेतले आहे. अशा प्रकारे शेठने त्यांच्या वहीमध्ये नमूद करून ठेवलं. दोघेही अत्यंत खुश झाले आणि विचार करू लागले, अरे, पुढचा जन्म कोणी पाहिला आहे. हा शेठ तर खूप मोठा मूर्ख आहे, ज्याने आपल्याला अशा प्रकारे पैसे दिले आहेत. आपल्याला पुढच्या जन्माचं तर माहीत नाही, परंतु आपला हा जन्म खूप आनंदाने व्यतीत होऊन जाईल. आपल्याला आता आयुष्यभर चोरी करण्याची किंवा जुगार खेळण्याची काहीच गरज नाही. मित्रांनो, ते दोघेही असा विचार करत फार खुश होत होते आणि पुढे चालत होते. दोघेही पायी चालता चालता त्यांना वाटेत रात्र होते. त्यानंतर त्यांना एक गाव दिसतं. ते दोघेही विचार करतात की आपण आजची रात्र ह्याच गावात थांबावे. जेव्हा ते दोघेही त्या गावात पोहोचले तेव्हा गावामध्ये त्यांनी रात्र व्यतीत करण्यासाठी लोकांना विचारले, परंतु त्यांना थांबण्यासाठी कोणीही जागा दिली नाही, कारण ते दोघेही त्यांच्या चेहऱ्यावरून चोर आणि गुंड वाटत होते. त्याचबरोबर त्या दोघांनाही त्यांच्याजवळ भरपूर प्रमाणात पैसे असल्यामुळे कोणाच्याही घरी थांबण्यासाठी भीती वाटत होती. चालत चालत ते दोघेही गावाच्या बाहेर येतात. गावाच्या बाहेर एका हमालाचं घर होतं. त्या हमालाच्या घराजवळ ते गेले. जाऊन म्हणाले, भाऊ, आम्हाला तुमच्या घरी थांबायचं आहे. आजची रात्र आम्हाला थांबण्यासाठी जागा द्या. उद्या सकाळी आम्ही निघून जाऊ. आम्हाला तुमच्याकडून दुसरं काहीच नको. आम्हाला अन्नही नको, फक्त झोपण्यासाठी जागा द्या. तेव्हा तो हमाल म्हणू लागला, भाऊ, माझ्याजवळ फक्त एकच चारपाई आहे. तुम्ही एक काम करा, माझ्या तबेल्यात आणखी एक चारपाई आहे. तिथे माझा एक बैल आणि एक म्हैस बांधलेली आहे. तुम्ही तिथे जाऊन आरामात झोपा आणि माझ्या त्या प्राण्यांचे रक्षणसुद्धा करा. मित्रांनो, ते दोघेही त्या हमालाच्या तबेल्यामध्ये थांबण्यासाठी जातात. तेव्हा हमाल त्यांच्या घरी निघून जातो आणि इकडे ते दोघे चोर त्या तबेल्यामध्ये असलेल्या चारपाईवर झोपून जातात. परंतु दोघांनाही झोप येत नव्हती, कारण दोघांकडेही भरपूर पैसे होते आणि त्यांना भीती वाटत होती की कोणी त्यांच्याकडून हे पैसे हिसकावून घेऊन जाईल, आणि म्हणूनच ते दोघेही जागे राहिले
आणि आपापसात बोलत होते. अशा प्रकारे रात्रीचे 12 वाजतात. इकडे तबेल्यात जे बैल आणि म्हैस बांधलेली होती त्यामध्ये म्हैस म्हणते, अरे भाऊ बैल, तू झोपला आहेस की जागा आहेस? बघ, माझं बोलणं लक्षपूर्वक ऐक. माझी आणि तुझी फक्त आज रात्रीपर्यंत साथ आहे. उद्या सकाळी मी तुला सोडून निघून जाणार आहे. तेव्हा बैल म्हणाला, असं काय म्हणत आहेस? तू मला सोडून निघून जाणार आहेस? पण का? तेव्हा म्हैस म्हणते, भाऊ, मी पूर्वी ह्या हमालाकडून कर्ज घेतलं होतं आणि ते कर्ज मी फेडू शकले नाही आणि त्यामुळेच मी या हमालाच्या घरी म्हैस बनून आले आहे आणि त्या हमालाचे आजपर्यंत मला चापकाने फटके मारून माझ्याकडून एक पैशांची वसुली व्याजासहित करून घेतली आहे. मी त्याच्याकडून जेवढे पैसे उधारीवर घेतले होते त्याच्या 1000 पट अधिक त्याने पैसे वसूल केले आहेत. आता माझं जे कर्ज होतं ते पूर्णपणे फिटलं आहे. मी आता ह्या हमालाच्या ऋणातून मुक्त झाले. सकाळी मी याच्या घरातून चारा खाईल व त्यानंतर इथून निघून जाईल. मी हे शहर सोडणार आहे. हे बैल भाऊ, आपली साथ फक्त इथपर्यंतच होती. म्हशीचं हे बोलणं ऐकल्यानंतर बैल म्हणू लागला, तुमचं बोलणं तर ठीक आहे. तू तर मुक्त झाली आहेस. 2-4 तास आणखी थांब. मी सुद्धा या हमालाच्या कर्जातून मुक्त होईल. मला याचे सामान आणखी 4 तास वाहून न्यायचे आहे. त्यानंतर एक खाटीक येईल. तो खाटीक माझी किंमत या हमालाला देईल आणि जसे हमाल पैसे घेईल तेव्हा मी हमालाच्या ऋणातून मुक्त होईल. कारण मी सुद्धा मागच्या जन्मामध्ये कर्ज घेतलं होतं व आता मी याचे पूर्ण कर्ज फेडले आहे. काही पैसे यांनी माझ्याकडून काम करून वसूल केले आहेत आणि उर्वरित पैसे तो खाटीक याला देऊन जाणार आहे. मी थोड्या अंतरावर त्या खाटिकासोबत चालणार आहे व त्यानंतर मी मरून जाईल. मित्रांनो, त्या म्हशीचं आणि बैलाचं हे बोलणं जेव्हा त्या 2 मित्रांनी ऐकलं तेव्हा ते विचार करू लागले, हे काय चालू आहे? आपल्याला पाहायला पाहिजे. जेव्हा सकाळ होते तेव्हा हमाल तिथे येतो. हमाल आल्यानंतर त्याने म्हशीला आणि बैलाला खायला चारा घातला. म्हशीने चारा खाल्ला आणि ती म्हैस तिथेच पडते. तिच्या प्राणांचा अंत होतो. मित्रांनो, जेव्हा म्हैस मरते तेव्हा हमाल अत्यंत दुःखी होतो. तो शोक करू लागतो की माझी म्हैस मेली आहे. तिकडे ते दोन्ही चोर आपापसात विचार करू लागतात, आपण जसं रात्री ऐकलं होतं त्यानुसारच घटना घडत आहेत. याचा अर्थ असाच आहे की ह्या म्हशीने हमालाकडून कर्ज घेतलं होतं. आता प्रश्न हा आहे की हा बैलसुद्धा मरणार आहे का? चला आपण यालासुद्धा पाहूयात. आता दोघेही चोर तिथेच थांबून पाहून राहतात. इकडे हमालाने बैलाला जुंपले आणि 2-3 तास त्या बैलाकडून सामानाची वाहतूक करून घेतली व त्यानंतर एक खाटीक तेथे येतो. खाटीक हमालाला म्हणाला, भाऊ, तुम्ही तुमचा बैल विकू इच्छिता का? हमाल म्हणाला, हो भाऊ, मी माझा बैल विकणार आहे. खाटीक म्हणाला, मग सांगा, तुम्हाला बैलाचे किती पैसे हवे आहेत? तेव्हा हमाल खाटिकाला बैलाची किंमत सांगतो. मित्रांनो, हमालाने जेवढे पैसे मागितले होते तेवढे पैसे खाटीकने हमालाला दिले. त्यानंतर खाटीक त्या बैलाला घेऊन जाऊ लागतो. इकडे दोघेही चोर मित्र म्हणू लागले, बघ, त्या बैलाने सुद्धा असंच म्हटलं होतं की खाटीक येणार आहे आणि आता खाटीक आला आहे. हमालाने बैलसुद्धा विकला. आता आपण ह्या बैलाच्या मागे मागे जाऊया आणि पाहूयात की रस्त्यामध्ये हा बैल मरतोय की नाही. मित्रांनो, जसे ते दोघे त्या खाटिकाचा काही अंतरावर पाठलाग करतात तेव्हा गावातून बाहेर निघाल्यानंतर जसं त्या बैलाने गावाची हद्द पार केली तेव्हा बैल खाली पडतो आणि अशा प्रकारे बैलाच्या प्राणाचा अंत होतो. मित्रांनो, आता त्या दोघांच्याही पायाखालची जमीन सरकते. दोघेही आपापसात बोलू लागतात, भाऊ बोलणं तर अगदी सत्य झालं आहे. त्या म्हशीने हमालाकडून कर्ज घेतलं होतं आणि म्हणूनच ती हमालाच्या घरी काम करण्यासाठी आली व हमालाचं कर्ज फेडल्यानंतर तिचा मृत्यू झाला. त्याच प्रकारे बैलाने सुद्धा कर्ज घेतलं होतं. नक्कीच हे दोघेही पूर्वजन्मामध्ये मनुष्य असतील व अशा प्रकारे ह्या दोघांनीही त्यांचे कर्ज फेडलं आहे. त्यांच्या प्राणांचा अंत झाला आहे. या गोष्टीवरून हेच सिद्ध होते की कोणी कोणाचे पैसे खात असेल तर त्याला बैल किंवा म्हैस म्हणून त्याचे कर्ज फेडावे लागते. आणि त्याच प्रकारे आपण शेठकडून पैसे उधारीवर आणले होते. मला असं वाटत आहे
की पुढच्या जन्मात आपण नक्कीच शेठच्या घरी कुठला तरी प्राणी म्हणून जन्माला येऊ. मित्रांनो, दोघांनीही विचार केला की आता काय करायला हवं. एक म्हणाला, चल आपण परत जाऊया, शेठजवळ जाऊन त्याचे पैसे परत करूया. शेठ जेव्हा विचारेल की तुम्ही पैसे परत करण्यासाठी का आला आहात, तेव्हा आपण त्यांना सांगू की आमच्याकडे पैशाची व्यवस्था झाली, तुम्ही तुमचे पैसे परत घ्या. अशा प्रकारे ते दोघेही शेठजवळ जातात. शेठ त्या दोघांनाही पाहतो तेव्हा म्हणतो की तुम्ही दोघे परत का आला आहात, काय झालं. तेव्हा ते दोघे म्हणतात, शेठजी, काही वेळापूर्वी आम्ही तुमच्याकडून जे पैसे उधारीवर घेतले होते ते पैसे परत करण्यासाठी आलो आहोत. खरं तर आमच्याकडे दुसरीकडून पैशाची व्यवस्था झाली आहे. तुम्ही तुमचे पैसे परत घेऊन तुमच्या त्या वहीमधून आमचे नाव काढून टाका. शेठने त्यांची वही पाहिली तेव्हा त्या वहीमध्ये लिहिलेलं होतं की पुढच्या जन्मासाठी पैसे उधारीवर घेतले आहेत. तेव्हा शेठ त्यांना म्हणाला, हे बघा, तुम्ही तर पुढच्या जन्मासाठी पैसे घेतले आहेत, मग तुम्ही ह्या जन्मात पैसे परत करू असं म्हणून पैसे घेतले असते तर मी तुमच्याकडून पैसे घेऊन तुमचं नाव वहीमधून खोडलं असतं. परंतु तुम्ही पुढच्या जन्मात पैसे फेडणार आहात म्हणून मी तुमच्याकडून पैसे घेऊ शकत नाही. आत्ता तुम्हाला हे पैसे पुढच्या जन्मातच फेडावे लागतील. मित्रांनो, जेव्हा त्या दोघांनी शेठचं हे बोलणं ऐकलं तेव्हा ते म्हणाले, नाही शेठ, तुम्हाला हे पैसे परत घ्यावे लागतील. परंतु शेठ ते पैसे घेण्यासाठी स्पष्टपणे नकार देतो. ते दोघंही जबरदस्तीने ते पैसे शेठला देऊ इच्छिता. खूप विनवण्या करून सुद्धा शेठने ते पैसे परत घेतले नाहीत. नाईलाजाने ते दोघेही त्यांच्या घराच्या दिशेने निघाले. जाताना ते विचार करत असतात की आपल्याला आता शेठचे बैल बनवणार आहे आणि हा शेठ मारून मारून आपल्याकडून एक एक पैशाचा हिशोब चुकता करून घेणार आहे. आता आपण काय करावे. आपण तर शेठकडून कर्ज घेऊन विनाकारणच अडचणीत पडलो आहोत. दोघेही विचार करत पुढे चालत होते. मित्रांनो, चालता चालता जेव्हा ते एका जंगलामध्ये पोचतात तेव्हा तेथे गेल्यावर ते दोघेही एका वृक्षाखाली बसतात आणि विचार करत असतात की आपल्याला आता शेठच्या इथे जन्म घ्यावा लागणार. शेठ आपल्याला माहीत नाही किती यातना देणार आहे व आपल्याकडून कशा प्रकारे हे पैसे वसूल करून घेणार आहे. दोघे आपापसात विचार करतच होते तेव्हा एक व्यक्ती म्हणाला, भाऊ, माझ्या डोक्यात एक युक्ती आली आहे. आपण एक काम करूया. आपल्याला शेठने 4 लाख रुपये दिले आहेत आणि ह्या जंगलामध्ये पाण्याचं कुठेही साधन नाही. आपण ह्या जंगलात एक सुंदर असा तलाव बनवूया. दुसरा म्हणाला, भाऊ, तुझ्या मनात आलेला विचार अतिउत्तम आहे. अशा प्रकारे दोघांनीही विचार करून निर्णय घेतला. आपण शेठच्या ह्या पैशातून ह्या जंगलामध्ये एक मोठा असा तलाव बांधू. मग त्यांनी शेजारच्या गावातून काही मजूर बोलावले आणि त्या जंगलामध्ये एक तलाव बांधण्यास सुरुवात केली. काहीच दिवसात त्या जंगलामध्ये त्या दोघांनीही एक अतिशय सुंदर असा तलाव बांधला. तलावाच्या अवतीभोवती हिरवीगार झाडे लावली. 4ही बाजूला सुंदर सुंदर पायऱ्या बनवल्या. त्या तलावाच्या शेजारी त्यांना राहण्यासाठी एक खोली त्यांनी बनवली. मित्रांनो, आता ते दोघेही त्या तलावाच्या शेजारी त्याच खोलीमध्ये राहू लागले. शेठकडून जेवढे पैसे ते दोघे घेऊन आले होते ते सर्व पैसे त्यांनी त्या तलावामध्ये खर्च केले. आता काही दिवसांनी जेव्हा पावसाळ्याचा ऋतू येतो तेव्हा 4ही बाजूंनी पाणी त्या तलावात येतं आणि तो तलाव तुडुंब भरून जातो. त्या पावसाच्या पाण्यामध्ये जी काही घाण आली होती ती सुद्धा काही दिवसानंतर तलावाच्या तळाला बसून राहते आणि तलावामध्ये पूर्णपणे स्वच्छ पाणी होतं. हळूहळू त्या तलावाबद्दल आजूबाजूच्या गावातील लोकांना समजलं. तेव्हा ते लोक त्यांच्या जनावरांना पाणी पाजण्यासाठी त्या तलावावर येऊन लागले. परंतु ते 2 चोर ज्यांनी तलाव बांधला होता ते एक काठी घेऊन त्या तलावाचे रक्षण करू लागले आणि जो पण कोणी पाणी पिण्यासाठी येत त्याला ते दुरूनच हाकलून लावायचे. ते म्हणायचे की ह्या तलावामध्ये पाणी पिणे आणि पाणी पाजण्यास मनाई आहे. हा आमच्या शेठचा आदेश आहे. मित्रांनो, त्या दोघांनीही त्या तलावाच्या बाजूलाच एक मोठा असा बोर्ड लावला होता. त्या बोर्डावर तलावाचा मालक म्हणून राजा शेठ यांचे नाव लिहिले होते, कारण तो तलाव त्याच शेठच्या पैशातून बांधला होता. मित्रांनो, आता ह्या गोष्टीची माहिती आजूबाजूला सर्वत्र पसरते की एक अत्यंत सुंदर तलाव शेठने जंगलामध्ये बांधला आणि त्या तलावामध्ये खूप सुंदर पाणी आहे. खूपच छान आहे ते. परंतु त्या तलावाजवळ 2 पहारेदार राहतात. ते दोघेही त्या तलावातील पाणी कोणालाही पिऊ देत नाही.
जो पण प्राणी तेथे पाणी पिण्यासाठी येतो ते त्याला पाणी पिण्यापूर्वीच तेथून पळवून लावतात. गावातल्यांनी विचार केला की आपण तिथे 10-20 लोक एकत्रित होऊन जाऊया आणि त्यांना विचारूया की ते आपल्याला पाणी पिऊ का देत नाही. आमच्या जनावरांनी जर ह्या तलावामध्ये पाणी पिले तर त्यामुळे त्यांचे काय बिघडणार आहे. जर कोणाला पाणी प्यायला द्यायचं नाही मग तो तलावच कशाला बांधला. आता मित्रांनो, असाच विचार करून 10-20 लोक त्या तलावाजवळ येतात आणि त्या दोघांना म्हणतात, भाऊ एक गोष्ट सांगा, तुम्ही इतका सुंदर तलाव बांधला आहे. तलाव बांधण्यासाठी तुम्ही 4-5 लाख रुपये खर्च केले आहेत. मग तुम्ही आमच्या जनावरांना ह्या तलावामध्ये पाणी पिण्यास मनाई का करतात. तेव्हा ते 2 चोर म्हणू लागले, हे बघा गाववाल्यांनो, कोणीही पाणी पिऊ द्या, आम्हाला काही हरकत नाही, परंतु आमच्या मालकाची यासाठी मनाई आहे. आम्ही दौलतपूरचे राजा शेठ यांचे नोकर आहोत. हा तलाव तर दौलतपूरचे शेठ राजा यांनी बनवला आहे आणि त्यांचा आदेश आहे की कोणालाही पाणी पिण्यास परवानगी नाही. आता जर आमच्या मालकाचा आदेश आहे मग आम्ही काय करू शकतो. तेव्हा गावातील लोक म्हणू लागले, ही तर चुकीची गोष्ट आहे. त्यामुळे काही लोक त्या शेठचा तिरस्कार करू लागले, शेठला शिवीगाळ करू लागले. लोक म्हणू लागले, जर शेठने तलाव बनवला आहे मग ते पाणी पिण्यास मनाई का करत आहे. दोन्ही चोर म्हणाले, हे बघा आम्ही नकार देत नाही, परंतु त्यासाठी तुम्ही राजा शेठ यांच्याजवळून अनुमती घेऊन या. जर शेठ म्हणाले तर पाणी पिण्यासाठी आम्ही कोणालाही अडवणार नाही. तेव्हा लोक म्हणाले, तुमचं बोलणं तर अगदी बरोबर आहे, यामध्ये तुम्हा नोकरांची काही चूक नाही. जसा मालक आदेश देईल तसंच नोकराला वागावं लागतं. आता 10-20 लोक एकत्र होऊन दौलतपूरमध्ये राजा शेठजवळ जातात. जेव्हा सर्वजण शेठजवळ पोहोचतात तेव्हा ते एकत्रित सर्व लोक पाहून शेठ आश्चर्यचकित होतो. शेठ विचार करू लागला की माझ्याकडून काही चूक तर घडली नाही ना. इतके सर्व लोक येऊन मला मारण्यासाठी तर आले नाहीत ना. आता मित्रांनो, शेठ अत्यंत घाबरला होता व लांबूनच शेठ त्यांना रामराम म्हणू लागला. त्यांच्याबद्दल चौकशी करू लागला. शेठने अत्यंत सन्मानपूर्वक त्या सर्वांना बसण्यासाठी आसन दिले. त्यांना पाणी दिलं व त्यानंतर शेठने त्या लोकांना येण्याचे कारण विचारले. आता सर्व गावकरी संतप्त झाले होते आणि म्हणू लागले, शेठजी, तुम्ही इतका सुंदर तलाव बनवला आहे, परंतु जर तुम्ही कोणालाही त्या तलावातील पाणी पिऊ देत नाही मग तो तलाव बांधण्याचा अर्थच काय. तलावाबद्दल ऐकल्यानंतर शेठ आश्चर्यचकित होतो. तो म्हणू लागतो, भाऊ तुम्ही कोणत्या तलावाबद्दल बोलत आहात. मी तर एकही तलाव बांधलेला नाही. तुम्ही चुकीचे म्हणत आहात. गावकरी म्हणाले, नाही शेठ, आम्ही इतके वेडे नाही. आम्ही आमच्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहून आलो आहोत. तलावाच्या काठावर एक बोर्ड लावलेला आहे आणि त्या बोर्डावर मालकाच्या रूपात तुमचं नाव लिहिलेलं आहे आणि 2 नोकर तुम्ही तिथे ठेवले आहेत. तेच दोघे आम्हाला पाणी पिण्यासाठी मनाई करत असतात. तेव्हा शेठ म्हणू लागला, भाऊ मी असा कोणताही तलाव बांधलेला नाही आणि जर मी तलाव बांधला असता तर मी तिथे लोकांना पाणी पिण्यासाठी मनाई का करेन. एखाद्या तहानलेल्याला पाणी पाजण्यापेक्षा मोठं पुण्य दुसरं कोणतंच नाही आणि पाण्यासाठी नकार देत असेल तर यापेक्षा मोठे पाप कोणतेच नाही. जर मी असं केलं तर मला नरकाची यातना भोगावी लागेल. हे बघा गावकऱ्यांनो, तुमचा काहीतरी गैरसमज होत आहे. गावकरी म्हणू लागले, शेठ तो तलाव तुमचाच आहे आणि तुम्ही आम्हाला पाण्यापासून वंचित करून पापाचे भागीदार बनत आहात. गावकऱ्यांचे हे म्हणणं ऐकल्यानंतर शेठ आश्चर्यचकित होतो. शेठ म्हणू लागला, चला मी स्वतः येऊन पाहतो. आता शेठ स्वतः त्या गावकऱ्यांसोबत जाऊ लागले आणि त्या तलावावर पोहोचले. शेठने जेव्हा लांबून तो तलाव पाहिला तेव्हा खरंच तो तलाव अत्यंत सुंदर होता. 4ही बाजूला सुंदर भिंती बांधलेल्या होत्या. मोठमोठ्या पायऱ्या होत्या. प्राण्यांना चढण्या उतरण्यासाठी सुद्धा खूप चांगली व्यवस्था केली होती. खूप चांगली झाडं तिथे लावलेली होती. शेठने पाहिलं की दोघेजण हातात काठी घेऊन त्या तलावाची रखवाली करत आहेत. त्यानंतर शेठने त्या तलावाच्या काठावर लागलेल्या त्या बोर्डकडे पाहिलं ज्यावर त्यांचं नाव लिहिलं होतं. त्या बोर्डवर लिहिलेलं होतं की हा तलाव दौलतपूरचे शेठ राजा यांनी बांधलेला आहे. त्यानंतर शेठने त्या दोघांनाही त्यांच्याजवळ बोलावलं आणि त्यांना म्हणाले, भाऊ तुम्ही लोकांना त्या तलावामधून पाणी पिण्यास मनाई का करत आहात. ह्या गोष्टीचे कारण काय आहे.
आणि तुम्ही हा तलाव माझ्या नावाने का बांधला आहे? माझ्या नावावर तलाव बांधून आणि लोकांना पाणी पिण्यास मनाई करून तुम्ही मला पापाचे भागीदार का करत आहात? खरी गोष्ट तर ही आहे की हा तलाव मी बांधलेला नाही. तेव्हा ते 2 चोर शेठला म्हणतात, आम्ही तुमच्याकडून 4 लाख रुपये पुढच्या जन्मात देऊ असं म्हणून घेतले आहेत, परंतु ते पैसे आम्ही घरी घेऊन जाऊ शकलो नाही. त्यापूर्वीच आमची व्यवस्था झाली आणि आम्ही ते पैसे तुम्हाला परत करण्यासाठी तुमच्याजवळ आलो होतो. परंतु तुम्ही हे म्हणून पैसे घेण्यास नकार दिला की पुढच्या जन्माच्या नावावर घेतलेल्या पैशांना मी ह्याच जन्मात परत घेत नाही. ते पैसे पुढच्या जन्मातच द्यावे लागतील. परंतु शेठजी, आम्ही ते पैसे ह्याच जन्मात परत करू इच्छित आहोत आणि तुम्ही ते पैसे घेण्यास नकार दिलात. आता तुम्हीच सांगा आम्ही काय करायचं? आणि म्हणूनच आमच्या मनात हा विचार आला आणि आम्ही त्याच पैशातून हा तलाव बांधला. पैसे तर तुमचेच होते आणि म्हणूनच आम्ही इथे ह्या बोर्डावर तुमचं नाव लिहिलं. आता आम्ही कोणालाही ह्या तलावातील पाणी पिऊ देणार नाही जोपर्यंत तुम्ही आमचे पैसे माफ करणार नाहीत आणि त्या तुमच्या वहीमधून आम्हा दोघांचे नाव खोडणार नाहीत. तेव्हापर्यंत आम्ही कोणालाही इथे पाणी पिऊ देणार नाही. सर्व लोक तुम्हाला नावं ठेवतील. 1000 लोकांचे वाईट शाप तुम्हाला लागतील, कारण ते पैसे तुमचे होते. जर तुम्ही ते पैसे जमा करून घेतले तर आम्हाला काही अडचण नाही. कोणीही येऊ द्या आणि त्या तलावातील पाणी पिऊ द्या. परंतु जर तुम्ही पैसे जमा करून घेतले नाहीत तर मग आम्ही ह्या तलावातील पाणी कोणालाही पिऊ देणार नाही. मित्रांनो, त्या दोघांचेही बोलणं ऐकल्यानंतर शेठ आश्चर्यचकित झाले. शेठ विचार करतो की ह्यांनी अत्यंत चालाकीने काम केले आहे. गाववाले म्हणाले, हे दोघेही खूप चांगले माणूस आहेत. बघा यांनी किती सुंदर तलाव बांधला आहे. शेठ, तुम्ही याचं कर्ज माफ करा. शेठ म्हणू लागले, हे बघा भाऊ, मी पुढच्या जन्माच्या भरवशावर घेतलेल्या पैशांना माफ करत नाही. तेव्हा ते दोघे म्हणू लागले, काहीच हरकत नाही, तुम्ही माफ करू नका, परंतु आम्ही कोणालाही पाणी पिऊ देणार नाही आणि ह्या पापाचे भागीदार आयुष्यभर तुम्हीच राहाल. आता तुम्हीच विचार करा, तुम्हाला तुमच्या नावावर किती पाप चढवून घ्यायचे आहे. आता शेठला चांगलंच कळून चुकलं होतं की माझ्या नावाचा आणि पैशाचा हे लोक दुरुपयोग करत आहेत आणि त्यामुळे मी नरकवासी बनेल. तेव्हा शेठ म्हणाला, काही हरकत नाही, मी तुमचे पैसे आत्ताच जमा करून घेतो, परंतु तुम्ही ह्या गावातील लोकांना पाणी पिण्यास मनाई करू नका. माहीत नाही किती प्राणी किती पक्षी ह्या तलावावर पाणी पिण्यासाठी येत असतात आणि तुम्ही त्यांना पळवून लावत असता आणि त्यामुळे हे सर्वजण वाईट शाप देऊन इथून निघून जातात. परंतु अप्रत्यक्षरित्या त्या सर्व गोष्टींचा पाप माझ्यावर चढत आहे. त्यामुळे मी तुमचं हे कर्ज आत्ताच्या आत्ता खोडून टाकतो. मित्रांनो, त्यानंतर शेठ त्या दोघांनाही नाव त्यांच्या वहीतून खोडून टाकतात. अशा प्रकारे ते दोघेही अत्यंत आनंदी होतात आणि त्यांच्या घरी निघून जातात. त्या दिवसानंतर त्या दोघांनीही कोणाच्याही घरी कधी चोरी केली नाही किंवा कधीही जुगार खेळले नाही. या प्रसंगामुळे त्यांच्यामध्ये ब्रह्मज्ञान जागृत झाले. मित्रांनो, या कथेचा उद्देश हा आहे की जर आपण कोणाचेही एकही पैसा फुकट खात असू तर ते आपल्याला कोणत्या ना कोणत्या रूपाने फेडावे लागतातच. जर आपण कोणासोबतही बेईमानी करतो तर लक्षात ठेवा, त्या व्यक्तीने माहीत नाही ते धन कशा प्रकारे कमवले. जर त्या व्यक्तीने ते धन अधमार्गाने कमवले असेल तर त्या पापाचा भागीदार ते पैसे खाणारा बनतो. मित्रांनो, जो बेईमानीचे धन खातो तो दुसऱ्यांचे पापसुद्धा स्वतःच्या नावावर करतो आणि ते धन 1000 पटीने त्याला फेडावे लागते. जर तुम्ही असा विचार केला की तुम्ही त्या व्यक्तीचे पैसे परत करणार नाही तर मित्रांनो, ही गोष्ट लक्षात ठेवा, ज्याचे पैसे तुम्ही खात आहात किंवा खाल्ले आहेत त्याच्या घरी तुम्हाला म्हैस बनावंच लागेल किंवा बैल बनावं लागेल. बोलण्याचा उद्देश हा आहे की कोणत्या ना कोणत्या रूपाने तुम्हाला ते व्यक्तीचे पैसे फेडावेच लागतील. देवाच्या न्यायालयात कोणतीही चूक होत नाही. तिथे कोणत्याही प्रकारची रिश्वत चालत नाही किंवा कोणाची शिफारससुद्धा चालत नाही आणि देवाच्या न्यायालयात कोणत्याही प्रकारची चूक होतच नाही. जो गुन्हेगार आहे त्याने गुन्हा केला आहे, त्याला त्याच्या कृत्याची शिक्षा मिळणारच आहे. तिथे कोणत्याही प्रकारची माफी नाही. म्हणूनच मित्रांनो, कोणाचा एक पैसाही खाऊ नका. जरी तुमचे पैसे दुसरा कोणी खात असेल तरी तुम्ही बेईमानी करू नका. तुम्ही इमानदारीने राहा, प्रामाणिक राहा. जर तुम्ही कोणाचे पैसे खाल्ले असतील
तर ही गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला ते पैसे फेडावे लागतीलच, आणि ते सुद्धा व्याजासहित. गैरमार्गाने कमावलेले धन संसाधने तर देत असतो, परंतु आनंद आणि शांती हिरावून घेत असतो. अशा ध्यानामुळे आंतरिक संतुष्टी नष्ट होते आणि एके दिवशी त्या व्यक्तीचा मुळासकट नाश होतो. आणि म्हणूनच ह्या 3 लोकांचे पैसे कधीच खाऊ नका, नाहीतर 1000 पटीने तुम्हाला ते फेडावे लागतील. 1 नंबर, चोरी, अप्रामाणिकपणा आणि फसवणुकीचे पैसे कधीही खाऊ नका. नंबर 2, कुठल्याही मंदिरात किंवा तीर्थस्थळावर दानधर्म केलेले पैसे कधीही खाऊ नका. आणि 3 नंबर, रिश्वतीचे कधीच खाऊ नका. मित्रांनो, जो व्यक्ती ह्या 3 ठिकाणचे पैसे खातो त्या व्यक्तीचा सर्वनाश अवश्य होतो. तुम्ही असं म्हणाल की असे अनेक लोक आहेत जे ह्या 3ही ठिकाणचे पैसे खात असतात, परंतु त्यांचे काहीच नुकसान झाले नाही. ते अगदी आनंदाने जीवन जगत आहेत. तर मित्रांनो, तुम्ही काळजी करू नका. एक ना एक दिवस त्यांना हा कर्ज तर फेडावेच लागणार. एक ना एक दिवस त्यांना ह्या गोष्टीची भरपाई करावीच लागणार. या जन्मात नाही तर पुढच्या जन्मात त्यांना हे कर्ज फेडावे लागणार. परंतु कुठलीही गोष्ट कोणालाही माफ केली जाणार नाही. प्रत्येक गोष्टीचा हिशोब हा द्यावाच लागणार आहे. मित्रांनो, आशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर कॉमेंटमध्ये ओम नमः शिवाय आणि श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका.